कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, सुखाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. तर बघू, बरीचशी कामं आहेत, तर चला. तर आता आले मी मार्केटमधून आणि भाजी भरपूर आणली मी, कारण एकदाच आणते, आठवड्याची भाजी तरी आणतेच आणि छान स्वच्छ साफ करून ठेवून देते. तर असे डबे असतात फ्रीजमध्ये, त्याच्यामध्ये ठेवून दिले तर चांगले राहतात. तर आता मी मिरचीची देठ वगैरे काढून आता स्वच्छ करून ठेवते. तर ही टोमॅटोसुद्धा आणलेले आहेत, ते कच्च्या टोमॅटो आहेत. ते कच्च्या टोमॅटोची पण भाजी खूप सुंदर लागते. तर हे टोमॅटो आणलेले आहेत, हे बघा. तर असं टाईम मिळाला तर मी भाज्या स्वच्छ आणि साफ करून ठेवून देते. तर किती छान अशी बारीक काट्याची वांगी आहेत. ह्याचं खारं वांगं खूप छान लागेल, किंवा भरून वांगी अशी. तोंडली आणली, दुधी आहे छान, पावटा आहे, काळा घेवडा आणलाय, शापूची भाजी. तर माझं सकाळी सगळं काही काम झालं आणि जे डेलीचं आपलं काम असतं ते सकाळी डब्बा, टिफिन वगैरे सगळं नाश्ता झाला. तर आठवड्याभराची भाजी मी घेऊन आले. तर हे सगळं बघितलं तुम्ही. आता मी वांगी, शेपूची भाजी, गवार, भेंडी वगैरे सगळं घेऊन आले. आता ह्या सगळ्या भाज्या मी साफ करते आणि छान फ्रीजमध्ये ठेवून देते. तर ही मी सगळी कामं दुपारच्याच टायमाला करत असते. म्हणजे दुपारी कसं वेळ असतो आणि कमी वेळात कसं पटकन होता येईल आणि आपल्याला सकाळी खूप घाई असते. तर त्या टायमाला कसं पटकन हाताशी सगळ्या वस्तू भेटल्या किंवा भाजी वगैरे सगळी तयार असेल साफ केलेली, तर आपल्याला बरं पडतं. तर असं सगळ्या भाज्या आता मी साफ करून घेते. भाज्या वगैरे सगळ्या साफ करून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या ना, तर काही टेन्शन राहत नाही. आठवड्याभर भाज्यांची पण सोय होते आणि सकाळी संध्याकाळी आपल्याला पटकन असं घेता पण येतं. पण त्याचबरोबर बाकीची सुद्धा मला कामं करायची आहे. गवार वगैरे सगळं मी साफ करून ठेवणार आहे आणि म्हणजे कसं सकाळच्या घाईच्या कामामध्ये बरं पडतं आपल्याला हे सगळं साफ केलं. गवारीची भाजी किंवा मेथीची भाजी, शापूची भाजी, अशा कशा भाज्या सगळ्या साफ करून ठेवल्या ना तर खूप बऱ्या पडतात. तर आता मिरचीचे वगैरे देठ सगळे काढून ठेवलेत आणि अशा कमी तिखटवाल्या मिरच्यासुद्धा आणलेल्या आहेत, त्यासुद्धा तळायला छान लागतात. तर आता हे सगळं काही मी भरून ठेवलं आहे. आणि आता लसूण आणला आहे, तोसुद्धा मी आता सोलून ठेवते. लसूण सोलूनच ठेवते बऱ्यापैकी, कारण ते पण आपल्याला उपयोगीच पडतं पटकन आणि सतत भाजीत लागणाराच हा पदार्थ आहे. त्याच्यामुळे आता हे लसूण सोलून ठेवलं आहे, बघितलं तुम्ही. तर हा लसूण ठेवून मी सोललेलासुद्धा ठेवते आणि थोडीशी मिक्सरमध्ये पेस्ट करून ह्याची अशी डब्यामध्ये ठेवून दिली आहे. आणि आले लसणाची पेस्ट मी घरीच बनवते, ते सुद्धा केलेलं आहे. तर आता त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्यासुद्धा बरेच अशी कामं असतात की आपल्याला ते कमी वेळात आणि दुपारच्या वेळेत जास्त करून, का तर दुपारी आपल्याला इतकी कामं नसतात, तर त्या वेळेत आपल्याला उपयोगी अशी म्हणजे ह्यासुद्धा गोष्टी आहेत की ती मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. तर आता मी तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेते. तर शेंगदाण्याचा कूट हा करून ठेवला ना तर डब्यामध्ये भरून ठेवते. तर 15 दिवस तरी मला बऱ्यापैकी जातो. छोटा डब्बा भरून ठेवल्यामुळे छान उपयोगाला होतो. मला कालवण वगैरे पातळ असतं तर आम्हाला भाजीला शेंगदाणे लागतात. तर नाही, पण शेंगदाण्याचा कूट आम्हाला लागतो सगळ्या भाजीमध्ये. तर कधी खोबरं, कधी शेंगदाणे आपल्याला लागतच असतात. तर मी आता शेंगदाण्याचा कूट करून ठेवणार आहे. तर छान असं शेंगदाणे बारीक मीडियम गॅसवर आहे ना खरपूस असे भाजून घेते लालसर.
तर आता छान शेंगदाणे माझे भाजून झालेत आणि त्याच तव्यावर धने भाजून घेते मी. धने भाजून छान खरपूस घ्यायचे. गरम तवा असल्यामुळे लगेच भाजले जातात. आता ही धण्याची पूड मी नेहमी करून ठेवतच असते. बाहेरून धण्याची पूड आणतच नाही. घरात अशा उपयोगी आपण करू शकतो. तर त्या वस्तू बाहेरून कशाला आणायच्या आणि हे खरंच आपल्या घरामध्ये बनवण्यासारख्याच वस्तू असतात ना. तर तुम्हीसुद्धा असंच आपला 15 दिवसाचा स्टॉक, महिन्याभराचा स्टॉक भरपूर होत असतो. तर आता मी धने भाजून झालेत. आता जिरे भाजायला ठेवते. जिरेसुद्धा आता गरम तवा असल्यामुळे पटकन भाजले जाणार आणि त्याच्यामुळे त्याची पेस्टसुद्धा छान लागते. भाजून घेतल्यामुळे धणे जिरेचा असा खूप छान सुगंध येतो आणि जेवणामध्ये तर त्याचा अप्रतिम उपयोग होतो. त्याच्यामुळे मी हे दोन्ही करूनच ठेवते. तर आता छान जिरे भाजून घेतले आहे, ते सुद्धा मी बाजूला ठेवते. आता हे सगळं बाजूला ठेवते आणि गॅस बंद केला आहे. आता मी एकीकडे सुकं खोबरं घेतलं आणि ते खिसून घेते. सुकं खोबरं खिसून सुद्धा बाजूला तुम्ही डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. ते भाजीला उपयोगी पडतं. आणि त्याचबरोबर सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण, जिरं हे घेऊनसुद्धा मी पेस्ट करून ठेवते. त्यानेसुद्धा आमटी अप्रतिम लागते. तर ते जास्त नाही, पण मी 8 दिवसाचा स्टॉक हा करूनच ठेवत असते. आता तुम्ही बघितलं छान मी सुकं खोबऱ्याचा किस करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर छान धुवून ठेवून टाकते आणि लसूण जिरं वाटायला घेते आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते. तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा बघू शकता माझी खूप दिवस अशी टिकून राहते. टिश्यू पेपरवर कोथिंबीर छान अशी निवडून साफ करून स्वच्छ ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पुन्हा टिश्यू पेपर झाकून ठेवला आहे. तर असं डब्यामध्ये मी ठेवून देते. कोथिंबीर खूप छान टिकते, खूप दिवस टिकते. तर अशी मी ढाबाबंद डब्यामध्ये ठेवून देत असते फ्रीजमध्ये. तर आता हे मसाल्याचे डबेसुद्धा मी वरचेवर घेते ना, तर सगळे जे काही असेल ना, तर तिथल्या तिथेच मी पटकन स्वच्छ करून घेते. म्हणजे हे आपल्याला जास्त त्याचा त्रास होत नाही आणि जास्त घाणसुद्धा होत नाही. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात ना, त्या आपण खरंच बारकाईने केल्या पाहिजेत. आणि मिक्सरमध्ये सुद्धा मी वाटून घेते ना, तर मिक्सर पण हात असा फिरून घेत असते. म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की त्या आपण खरंच बारकावे केल्या पाहिजेत त्या गोष्टीमध्ये. तर आता मी एका प्लेटमध्ये वेलची काढून घेतली आहे आणि वेलचीची पूड मी करूनच ठेवत असते. ती आपल्याला गोड पदार्थामध्ये लागतेच लागते. तर मी अशी करून ठेवत असते. तर आता माझी वेलचीची पावडर संपलेली आहे. तर आता अशी वेलची मी सालासकटच घेत आहे आणि सालामध्ये पण खूप जीवनसत्व असतात. तर ते खरंच आपण काय काय गोष्टी आहे ना टाकून देतो, पण त्या न टाकता ह्या चहापत्तीच्या पावडरमध्ये पण साली आपण टाकू शकतो. ते पण खूप उपयोगी आहे. तर अशी मी वेलचीची कधी सालं काढली ना, तर चहापत्तीच्या पावडरमध्ये टाकत असते. तर आता मी कधी कधी अशीच ग्राइंड करत असते. तर आता मी छान वेलचीची पूड करून घेते. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे, म्हणजे ती पेस्ट पटकन होते. तर तुम्ही बघू शकता हे खूप छान मिक्सरमध्ये अशी अगदी बारीक पावडर झाली आहे. बघू शकता. आता ही मी भरून बारणीमध्ये ठेवणार आहे. तर बऱ्याच दिवस टिकते. तर अशा काही काही गोष्टी असतात ना, ते खरंच आपण केल्या ना, तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपल्याला नंतर मग ऐन टायमाला आठवण आली, मग त्याच्यात बराच वेळ जात असतो. तर अशा गोष्टी तुम्ही दुपारच्या करत जावा, वेळ असतो. आणि अगदी ज्या आपल्या ताई मैत्रिणी ऑफिसला जातात किंवा काही त्यांना वेळ नसतो, तर त्यांना ठीक आहे सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या उपयोगी आहेत त्या तर केल्याच पाहिजे. तर त्यासाठी टाईम करून तुम्ही नक्कीच करा. ते अशी काचेची बरणी आहे, ती छान पडते अशा बारीक सारीक गोष्टी भरायला आणि दिसायलासुद्धा अतिसुंदर आहेत त्या बरण्या. तर मी त्याच्यामध्ये आता भरून ठेवते आणि हे सगळं आता शेंगदाण्याचा कूट आणि हे सगळे जे मसाले भाजलेले आहेत ते आता मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून सगळं जिथल्या तिथे भरून ठेवते. कधी दुपारी टाईम नसेल तर तुम्हाला एक मी सांगू शकते की आपण जेवण बनवता बनवता सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो. एकीकडे कुकर लावला ना, ते आपण डाळ वगैरे शिजवून ठेवोस्तोवर किंवा भाजी होईल, तर तोपर्यंत आपण ह्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा शेंगदाणे भाजून कूट करू शकतो किंवा भाकरी भाजली की त्याच तव्यावर पटकन धने भाजून पावडर करू शकतो. तर अशा गोष्टी जेवण बनवता बनवता सुद्धा करू शकतो आणि कमी वेळात अगदी करू शकतो.
तर असं काही नाही की दुपारीच केल्या पाहिजे, पण ह्या मला दुपारी टाईम असतो म्हणून मी ह्या वेळेत सगळं काही करून घेत असते. कारण त्याच्यानंतर मग मला एडिट करायचं काम असतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ एडिट करायला 2 तास तरी लागतातच मला. तर त्याच्यामुळे मग नंतर संध्याकाळी जेवणाची तयारी करावी लागते. तर अशामुळे मग मी हे सगळं काही दुपारीच करत असते. धनेपूड, तर हा मसाला वाटून झाला आहे. पाणी न टाकताच वाटण केलं आहे मी हे. आणि बघू शकता, तर हे मी कधी पण यूज करू शकते. आपल्याला पातळ असं कालवण आमटी वगैरे करायची असेल ना, तर हे उपयोगी पडतं. तर कांदा खोबरं नाही आहे, फक्त सुक्कं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हेच वाटलेलं आहे. आणि हे टाकलं ना तरी सुद्धा छान लागते आमटी किंवा पातळ कालवण. असं वाटण करत असते, पण त्याचबरोबर कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला नेहमीच लागत असतं. नॉनव्हेज असतं किंवा असं वेगळं काही पातळ कालवण करायचं असेल तरीसुद्धा लागतं. तर ते सुद्धा मी वाटण करून ठेवते. पण ते वाटण केलं असेल ना, तर ते तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा, म्हणजे भरपूर दिवस टिकतं. 15-20 दिवस तरी टिकतंच. तर वरती फ्रीजमध्ये नका, फ्रीजरमध्ये ठेवा. आणि असं काही मी सगळं काही करत असते. तांदूळ वगैरे साफ करून ठेवत असते. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात, तर ह्या मी अशा वेळेत करत असते. आणि हे सगळं काही करत असते, तर ते तुम्हीसुद्धा असंच करा. आणि अशाच कामं केली तर तुमचा वेळसुद्धा बचत होईल आणि कामसुद्धा फटाफट होईल. तर हे वाटण केलेलं आहे आणि इतका सुगंध याचा छान वास येतोय ना. तर आता तुम्ही बघितलं, हे धनेपूड, हे जिरेपूड, हे आपला खोबऱ्याचा मसाला आणि हे वेलची पावडर, ह्याच्या शेंगदाण्याचा कूट, हे सगळं काही मी करून ठेवलेलं आहे. आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो या टायमाला. तर आपला वेळ पण बचत होतो. त्याचबरोबर असं आता माझं मीठ संपलं आहे, तर मीठ काढून ठेवते. किंवा कुठल्या डाळी वगैरे आपल्या संपल्या असेल तर बरणीमध्ये मी डाळी भरून ठेवते. अशा जे काय आहे नाही आहे ते वस्तू बघून ठेवते आणि भरून ठेवते. म्हणजे हे आपल्याला जेवण करताना आपल्याला पटकन लक्षात येतं, मग आपल्याला ते काढण्यात वेळ जातो. तर अशासुद्धा गोष्टी करून ठेवते. तर आता तुम्ही बघू शकता, हा मसाल्याचा डब्बा आहे, तो सुद्धा मला हाताशी सारखा लागत असतो म्हणून मी ठेवत असते. पण तो मला भरलेला खूप आवडतो, तुम्हालासुद्धा आवडत असेल ना. पण इकडं तिकडं थोडं सांडतच असतं, मी किती पण व्यवस्थित ठेवते तरीसुद्धा. डब्यामध्ये जे काही कमी होतं, मोहरी, जिरे, हळद, धने पावडर, जिरे पावडर, हे सगळं काही मी भरून ठेवलं. आणि आता हे सुद्धा मी कडधान्य भिजत घातलेले होते. तर मटकीला तुम्ही बघू शकता, खूप छान असे कोंब आलेले आहेत. तर आता मी ते भरून ठेवते आणि ते सुद्धा आपल्याला कधी ऐन टायमाला जेवण भाजी नसेल तर ते उपयोगी पडतं. तर असं मी भिजवून ठेवते. मटकीसुद्धा छान लागते आणि चांगली असते ती तब्येतीसाठी. तर मटकी वरच्यावर मी करतच असते.
तर हे भिजवून ठेवलेलं आणि छान कोंब आलेलं हे मी डब्यामध्ये भरून ठेवते. आणि काळे वाटाणे पण सुद्धा मी हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे ऐन टायमाला आपल्याला उपयोगी पडतं. तर असे कडधान्य, भाज्या वगैरे सगळं काही जे करण्यासारखं असेल ना, ते सगळं काही मी करून ठेवत असते. तर तुमच्याबरोबर मी कामं करत करत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि तुम्हालासुद्धा मी जे काही करतं ते तुमच्यापर्यंत मी शेअर केलं. तर तुम्हीसुद्धा आठवड्याची कामांचं असंच नियोजन करा, म्हणजे वेळेचं बचतसुद्धा होईल आणि कामंसुद्धा पटकन होतील. तर अशा माझ्या भाज्या साफ केल्यात मी आणि फ्रीजमध्ये कशा ठेवते हे तुम्हाला दाखवलं. आणि बरीचशी कामं होती ती सगळी आटपली मी. तर हे तुमच्याबरोबर कामं करता करता भरपूर काही मी शेअर केलं. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.